आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुली आयसे, लावे मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. युवांत प्रविशम ममाच मां प्रसक्तं, संजीवयत अखिल शक्तिधरस्वधाम्नां. अन्यवस्तचरणश्वनत्वगादिं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोदावरी महाभागे महापातकनाशिनी, धर्मार्थकाममोक्षाणां फलत्रायणी नमस्तुते. नारायणं नमस्कृतं नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरतं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसतं हृदयारविन्दे. भवं भवामी सहितं नमामि, जयांची केली स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेच वंदु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी. नमिली मैया समचरण सरोजं सांद्र नीलाबुदाभं, जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंदेनत्रं, सदैधवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति, नमामि गंगा गिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरि ब्रह्मस्वरूपं. सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं, जगत्सम्भवं स्थान संहारयितुं स्वभक्ते च मानुषं दर्शयन्तं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. पांडुरंगा करुणा
करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दोसरे चरण संगातिया दोसरे चरण संगातिया दोसरे चरण संगातिया करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे पायावरी या वारकरी संतांच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे येरती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला गोड असा अभंग महान भगवत भक्त शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलाय विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी सेवा काय निमित्ताने आहे हे सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे। आज वैकुंठवासी कैलासवासी सौभाग्यवती दीपालीताई सतीशराव भाकरे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने किंबहुना दीपालीताईंचं वर्षश्राद्ध आहे आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आज या ठिकाणी समर्पित करीत आहोत। भाकरे परिवार खऱ्या अर्थाने आज हा सोहळाच म्हणायला काही हरकत नाही। तुम्ही असं म्हणाल की भाकरे परिवाराचा हा तर दुःखाचा दिवस आहे, मग सोहळा कसं काय म्हणता? तसं दुःखाचे दिवस फक्त 13 सांगितले सुरुवातीचे, तसे 12 सांगितले शास्त्रात। 13व्या दिवशी तर दुःखवाटा संपतो जातो वाटतो, मारुतीला आपण टिळा लावला, विषय संपला। मग प्रथम पुण्यस्मरण याला 16 शब्द का वापरला? कारण आहे त्याचं। आज हा जीवात्मा धर्मशास्त्राच्या नीतीप्रमाणे न्यायाप्रमाणे धर्मराजाच्या समोर उभा आहे। यमधर्माच्या समोर तो जीवात्मा उभा आहे। बरोबर माध्यान्ह काळी गीता सांगते आर्यमा नावाची देवता भगवान सांगतात ती माझी विभूती आहे, गीतेमध्ये त्याचं वर्णन आलं। ही आर्यमा नावाची देवता काय करते? आज बरोबर या ठिकाणी येते आणि इथला यज्ञातला हविर्भाग ती घेते। इथलं काय असेल ते सगळं चित्रीकरण इतिवृत्त एका क्षणामध्ये घेते आणि ताबडतोब हा सगळा वृत्तांत यमधर्मासमोर त्या ठिकाणी मांडला जातो। आणि यमधर्म हे सांगत असताना आनंदी होऊन सांगत असतो, कारण हा सोहळाच त्याला आवडलेला असतो। आणि जीवात्मा ज्यावेळेस हे स्वतःच्या कानाने त्या ठिकाणी ऐकतो, तुम्ही असं म्हणाल जीवात्म्याला कान असतात का? अरे शरीरच नसतं तर कानाचा काय प्रश्न येतो? परंतु गरुड पुराण असं सांगतं का अंगुष्ठ मात्र शरीर जीवात्म्याला प्राप्त होतं, अंगठ्या एवढं शरीर, आणि ते अंगठ्या एवढा सूक्ष्म शरीर, सूक्ष्म देह। जसं आपण म्हणतो की हा जो देह आहे स्थूल देह वेगळा, त्याच्यानंतर जो तयार होतो तो कारण देह वेगळा, महाकारण देह वेगळा। चला
6 देहाचे प्रकार आहेत, एवढ्या आतमध्ये जायचं नाही. परंतु जो काही सूक्ष्म देह धारण करून तो जीवात्मा यमधर्माच्या समोर त्या ठिकाणी हजर होतो, त्यावेळेस त्याला कान नसताना सुद्धा त्याला बोला ना ऐकायला येतं, त्याला तोंड नसताना सुद्धा बोला ना बोलता येतं, त्याला डोळे नसताना सुद्धा तो पाहू शकतो, त्याला तोंड नसताना, त्याला चव नसताना, जीभ नसताना देखील तो चव घेऊ शकतो. अरे तो तोंडाने बोलूही शकतो, कानाने ऐकू शकतो, डोळ्याने पाहू शकतो, हाताने कर्म करू शकतो, पायाने तो चालू शकतो. कसं काय हो? कारण तो जीवात्मा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान सांगतात माझाच काय आहे. हा आता कळलं तुम्हाला. ममयंशो जीव लोके जीवभूता सनातना मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवान बोलतात गीतेमध्ये, अर्जुना हा जीवात्मा दुसरा तिसरा कोणी नाही, तो माझा अंश आहे. माझा अंश असल्या कारणाने ज्या पद्धतीने अरे बाबा मला डोळे नसले तरी मी पाहू शकतो, मला कान नसले तरी मी ऐकू शकतो, मला हात नसले तरी मी कर्म करू शकतो, मला पाय नसले तरी मी चालू शकतो. तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. गोड वर्णन आलं. बिनु पग चलई सुनई बिनु काना, पग बिनु कर्म कराई विधि नाना, बिनु पग चलई सुनई बिनु काना, कर बिन कर्म करई विधि नाना. बिनु पग चलई सुनई बिनु काना, कर बिन कर्म करई विधि नाना. तुलसीदासजी किती गोड बोलतात. त्याला डोळे नसले तरी तो पाहू शकतो, त्याला हात नसले तरी तो कर्म करू शकतो, त्याला पाय नसले तरी सुद्धा तो चालू शकतो. त्याच पद्धतीने हा जीवात्मा देखील, त्या जीवात्म्याला सुद्धा काय होतं, तो सुद्धा याच पद्धतीने सगळी भोग भोगत असतो. म्हणून 12 महिन्याची 12 पिंड सांगितलेत महाराज, हे का नाही. 10व्या दिवसापर्यंत 10 पिंड सांगितले. मी एवढं बारीक विस्ताराने बोलणार नाही, त्याचं कारण आहे महाराज, कर्मकांडावर बोलणं मला मुळातच मान्य नाही जास्त. विठ्ठल विठ्ठल झेपेल पचेल रुचेल तेवढं बोलावं, जेवढं माणसं करतात तेवढं बोलावं. फार कावळा पिंडाला शिवला, दक्षिणेकडे गेला, नरकाला गेला, या गोष्टी कीर्तनात सांगण्यासारख्या नाहीत. विठ्ठल जे पाठीमागे जगलेत राहिलेत आप्पा, त्यांची धुकधुकी वाढवायची. अरे जीवन तरी किती आहे बाबा, किती जीवन आहे बाबा. क्षण भंगुर नाही बरवसा, क्षण भंगुर नाही बरवसा, वार सावध थोडा मायाचा, वार सावध थोडा मायाचा, काही नसले गळा पडला पासा, काय नसले गळा पडला पासा, उडे हुशार तराय ओ सरो, राम नाम स्मरावे, राम नाम स्मरावे, उडे पांडुबाबा काय झालं, मी एका 10व्याच्या प्रवचनाला गेलो आणि मी हेच सांगितलं, पिंडाला काकस्पर्श झाला आणि कावळा जर दक्षिणेकडे गेला तर गेलेला माणूस नरकाला गेला, लिहून घ्या. अरे लिहून घ्या काय घ्या महाराज, त्या पाकिट देणार आणि पाकिटच दिला नाही, म्हटले तिकडच जाय बोंबलत. विनोदाचा भाग सोडून द्या. अरे बाबा हे बघा, आयुष्य सरलं, मनुष्य जाणारच,
मी मस्त शब्द चकार लावून बोलतोय, जाणारच आहे ना म्हणून माणूस. कोण राहायला आला येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. कोण राहायला आलाय महाराज, सगळे जायला आले. एक लक्षात घ्या, मी सकाळीच बोललो महाराज, 3 सूत्र माणसाने जीवनात ध्यानात ठेवावी महाराज. कोणते? आहे तोपर्यंत आनंदाने राहा. उगाच तोंड पाडू. हे बघा, सस्पेन्स माणसं तर मला अजिबात आवडत नाही. हा, मी पडलेल्या चेहऱ्यांच्या मी जवळ सुद्धा जात नाही महाराज, मला ते आवडत नाही. अरे काय माणसाने देवाने, हे बा सदय धवल हास्यम विठ्ठलम चिंतयामि. अरे आमचा देव जर हसराय तर आम्ही कसं पाहिजे बाबा? अरे आपण सुद्धा, अरे काय उगाच कशाचं टेन्शन घेता काही कळत नाही. अरे ज्यांच्या जमिनीच वाहून गेलाय ते सुद्धा टीव्हीवर बोलताना सुद्धा अगदी ते काही टेन्शन नाही द्या, जाऊ द्या म्हणते, ज्याचं आहे त्यांनी नेलं नाव. एका शेतकऱ्याची मुलाखत ऐकली दत्तू पाटील, फार गोड त्याने सांगितलं. काव म्हटले, तुमची जमीन वाहून गेली पण तुमच्या चेहऱ्यावर सुतराम सुद्धा फरक पडला नाही. ते म्हटले, आता जी ज्याची होती ती त्यांनी नेली, आम्ही कोण आहोत? अरे आम्ही जमिनीचे मालक नाही आहे, आम्ही जमिनीचे भोगवटादार आहोत. आम्ही कोण आहे? आपल्या सातबाऱ्यावर काय आहे? हा, खरे की नाही भाकरे महाराज? आपण मालक आहोत का? नाही महाराज. जमिनीचे मालक, मूळ मालक खरा परमात्मा आहे महाराज, आहे का नाही? सब भूमी गोपाल की. अरे ही सगळी भूमी त्या गोपालाची आहे, त्या परमात्म्याची आहे. चला पुढे, मी विस्ताराने बोलणार नाही. मला माहिती कीर्तन उशिरा चालू झालं, तरी उशिरा चालू झालं तरी वेळेत संपणार. विठ्ठल मला चांगलं कळतं भान आहे महाराज. दिवाळी तोंडावर आली, खरं की नाही? दिवाळी तोंडावर आली, शेतकऱ्याची कामाची लगबग चालू आहे, सोंगणी चालू आहे, सगळा वेळ फार महत्वाचा आहे. हा, दिवाळी जरी जवळ आली तरी सुद्धा आपण ज्यांच्या श्राद्धाचा कार्यक्रम करतोय त्यांचं नाव सुद्धा दीपालीताई आहे, खरं की नाही? जशी दिवाळी दिव्यांनी उजळून निघते महाराज, आहे की नाही? असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय. हे बघा, अज्ञानाकडून ज्ञानाकडे धाव, अंधाराकडनं प्रकाशाकडे धाव, मरणाकडून मृत्यूकडून अमरत्वाकडे धाव. खरा जीवाचा प्रवास हा सोयीचा प्रवास काजळे करतो, याला सोयीचा प्रवास म्हणतो, सरळ प्रवास. म्हणून ऊर्ध्व शब्द वापरला गीतेमध्ये. भगवान परमात्मा 15वा अध्यायाचा आरंभ करताना गोड सुरुवात करतात महाराज. श्री भगवान उवाच ऊर्ध्व मूलमद शाखम. ऊर्ध्व शब्द मला सांगायचं. ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वस्तम प्राहुरवेयम छंदांसी यस्य पर्णानि यस्सम वेदस वेदवित्तम. मग पुढे बोलतात काय? अधस्य चोर्दम प्रसुतस्य शाखा पुनः प्रवृत्ता विषय प्रबाल अधस्य मूलानुन संततानि कर्मानुबंधी मनुष्य लोके. बस संपलं माझं बोलणं. कर्मानुगो गच्छन्ति जीव एका. जीव हा कर्माने बांधलेला आहे महाराज. आणि कर्म कोणतं सांगितले? 4 कर्म प्रामुख्याने महाराज तुम्हालाही सांगता येतात. कोणते? तुम्ही नेहमी सांगता, आपण नेहमी कीर्तनातून सांगतो भाकरे महाराज. काय कोणते कर्म? नित्य कर्म, बरोबर, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. विठ्ठल हो, वैकुंठवासी कैलासवासी सौभाग्यवती दीपालीताई गेल्या, जाताना आपलं कुंकू सोबत घेऊन गेल्या, आपलं अहेव पण सौभाग्य पण सोबत घेऊन गेल्या, हे विसरू नका. हे असं मरण फार कमी भाग्यवान माता माऊल्यांना येतं. याचा अर्थ सगळ्याच माता माऊल्या अगोदरच गेल्या पाहिजे असं डोक्यात आणू नका, हे का नाही? हा, कारण स्त्रीने माग थांबावं, शास्त्र सांगतं. स्त्रीने खरं माग थांबावं. पुरुष गेला तरी चालेल, मालक गेला तरी चालेल, स्त्रीने माग थांबावं. कारण स्त्री माणूस गेल्यानंतर स्त्री एकटं राहू शकते, घराचा सांभाळ करू शकते. नवे स्त्रीमध्ये जरी स्त्रीत्व असलं तरी सुद्धा म्हणजे गड्या बाप्याची किंवा माणसाची कमतरता ती येऊ देत नाही गुरु. कसं काय हो?
स्त्रीला माणसाची भूमिका करता येते महाराज, परंतु माणसाला स्त्रीची भूमिका करायला सगळेच बालगंधर्व नसतात. विठ्ठल सगळ्यांना ते जमत. 90% लोकांना ही बापाच्या ठिकाणी असताना आईची भूमिका जमत नाही, म्हणून शास्त्रकारांनी तसं लिहून ठेवलंय महाराज. गडी माणूस अगोदर गेला ना भाकरे सर, तर काही नाही पाठीमागच काय त्या स्त्रीला, म्हणजे तुम्हाला भगवान परमात्म्याने अशी शक्ती दिली आहे की प्रसंगी तुम्ही अति मृदूही होता, प्रसंगी तुम्ही अति मृदू नवनीतासारख्या अगदी खूप लगेच पगळतात. आणि जर तुमच्या मनात आलं, जर काही प्रसंग बाका आला तर वाघीण सुद्धा तुम्ही होतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. माणसाला ते जमत नाही हो. का जमत नाही हो? जाऊ दे, आपल्याला एवढं खोलात बोलायला वेळ नाही आज. परंतु महाराज, जर कधी माणूस गेला तर पाठीमागे बाई माणूस जी असते, जी माता माऊली असते, ते तो प्रपंचाचा गाडा ओढू शकते. पण जर कधी बाई माणूस गेली महाराज, तर त्या माणसाला पाठीमागचा गाडा ओढणं एवढं सोपं समजू नका. वैकुंठवासी दीपालीताई गेल्या, पाठीमागे सतीश भाऊ आहेत, त्यांना हा सगळा गाडा ओढायचा आहे. ही इतकी सोपी आणि सरळ गोष्ट नाहीये. प्रपंचाचा गाडा ओढत असताना बऱ्याचशा गोष्टी मुलं मुली आपल्या आई बरोबर शेअर करतात महाराज. बापा बरोबर काही गोष्टी सांगणं म्हणजे शक्य नसतं महाराज. मग ते मनातल्या मनातच ठेवावं लागतं. ती उणीव मात्र कधी भरता येत नाही. वैकुंठवासी दीपालीताई गेल्या, खूप कमी वयात गेल्या महाराज, आहे का नाही. शेवटी महाराज शरीर आहे, या शरीराला निमित्त होतं काहीतरी. आजच मी दावा केला महाराज, आहे का नाही. काय निमित्त, 3-3.5 महिन्यात सगळा खेळ आवरला, संपला महाराज. शरीर आजारपण असेल, शरीराचा रोग असेल, काहीतरी निमित्ताने तो येत असतो आणि माणसाचं आयुष्य तो घेऊन जात असतो. माणसाचं राहणं या मृत्यू लोकामध्ये तिथपर्यंतच आहे, कुठपर्यंत, जोवरी प्राचीनाची दुरी. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणीया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्राचीन आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत राहावं. मी सूत्र सांगत होतं, पहिलं सूत्र, आनंदाने राहा दिनकर भाऊ. काही नाही, काही न्यायचं नाही आपल्याला बरोबर. आला दिवस आनंदाने काढा, झोपताना सुद्धा आनंदाने झोपा. आणि जी परिस्थिती देवाने आपल्याला दिली, त्या परिस्थितीचा स्वीकार मोठ्या मनाने करा, आहे का नाही. ठेविले अनंते किंवा जैसी स्थिती आहे कौतुक तूप आहे. अरे उलट शेवट म्हणावं माणसाने, काय हो, कौतुक वाटे शेवट माणसाने कौतुक करावं. कौतुक वाटे झाली वेचाचे. अरे जे जीवनात जे सुख दुःख येऊन गेले ना, त्याचं कौतुक वाटलं पाहिजे, दुःखाचं सुद्धा कौतुक वाटलं पाहिजे. मला काय मला एक कळत नाही महाराज, जी गोष्ट सगळ्या समाजाला माहिती, तू सांगायला काय लाजायचं. काय हे बघा, कमी जास्त वाईट परिस्थिती असेल, चांगली असेल, जी आली ती त्याचं कौतुक वाटावं, संत बोलतात महाराज. मला कधी कधी चौधरी पाटील आठवतं महाराज. काय आपल्याला माहिती, एकदा मी त्या पोस्टमन, आपल्या रेल्वेच्या पलीकडून पोस्ट, रेल्वेच्या खाली आमचं हॉटेल, आमच्या आजोबांनी चहा भरून दिली. म्हटले जाय बाबा चहा घेऊन. मी आपली हाफ चड्डी शर्ट, मी आपलं ते चहाची शिकळी घेतली, ती किटली घेतली, भाकरी पट्टी, गेलो त्या पोस्टामध्ये. अहो त्या पोस्टमनचं त्याच्या बायकोचं काय भांडण झालं होतं रामदानी बाबा. अरे मी गेल्या त्याने लकारे महाराज माझ्यावर असा गेर टाकला, काय सांगावं महाराज. एवढी गरम किटली, परंतु एवढा चटका बसत होता, तरी तो मला कळला. अरे कळलाच नाही मला. पण एक सांगू का, सगळं त्याचं बोलणं झाल्यावर मी फक्त त्याला हसून फक्त एवढंच म्हटलं, साहेब चहा गार होईल. अहो त्याने माझा हसू पाहिले आणि त्याचा राग कुठं पळाला काय जाणी. त्याने मला जवळ घेतलं, म्हटले बाळू तू
तू फार मोठा होणार आहे बाबा. आता काय म्हटलं कशावरून हो? अरे म्हणे जो माणूस दुःखामध्ये सुद्धा हसतो, क्रोध आल्यानंतर सुद्धा ज्याच्या चेहऱ्यावर हसू राहतं, हे साध्या माणसाचं लक्षण नाहीये. विठ्ठल विठ्ठल. मला काय म्हणायचं, अरे सुख आणि दुःख जीवनामध्ये प्रत्येकाच्या सारख्याच सांगितल्या सारख्या प्रत्येकाच्या जीवनात. बरं का, अंबानी जरी असला तरी सुद्धा अंबानीच्या जीवनामध्ये सुद्धा मी सकाळी बोललो, अरे काय फरक आहे अंबानीमध्ये ना आपल्यामध्ये. तुम्हाला वाटतो फरक भाकरे नाना, रावसाहेब नाना तुम्हाला फरक? मला तर नाही वाटत. अरे मला असं वाटतं कधी कधी, अरे तो अमिताभ बच्चन सुद्धा काय जगत असेल, माझ्यासारखं नसन जगत महाराज. कसं काय हो त्याच बाबाजी, मी सकाळी बोललो का नाही, अरे बाबा अंबानी असेल, तो अंबानी बासमतीचा तांदूळ खाऊन झोपत असेल रात्री, बरोबर का नाही? बरोबर आहे. अरे मी रेशनचा तांदूळ खाणारा माणूस आहे, बरोबर. अरे मी रेशनचा तांदूळ खात असताना, भात खात असताना मला त्याचा सुगंध येत नाही, कारण रेशनच्या तांदळाला सुगंध. अरे जे घेणारे ते तरी बोला कमी, मला माहिती तुम्ही खात नाही, तुम्ही खाऊन विकता, ते आता विकायला की घेतच नाही कोणी. जगताप साहेब, अंबानी सुद्धा बासमती तांदूळ खाऊन खाताना फक्त त्याला सुगंध होती, एवढाच फरक आहे. सुराशे महाराज सुद्धा रेशनचा तांदूळ खाऊन त्याला सुगंध येत नाही, पण तो तांदूळ भातच खातो, हा समाधान त्याला आहे. पण मी असं म्हणतो तुम्हाला, अरे खाताना सुगंध येत असेल अंबानीला, सुराशे महाराजांना खाताना तर भाताचा सुगंध नाही येत, बर मान्य आहे. अरे पण सकाळी सकाळी ज्या वेळेस तोच तांदूळ, तोच भात सकाळी सकाळी सुराशा महाराजांच्या पोटातूनही प्रवास करून ज्यावेळेस तो निघतो, त्यालाही दुर्गंध असतो. आणि अंबानीच्या पोटातला भात सुद्धा या शरीरातून प्रवास करून सकाळी बाहेर फेकला जातो, त्याला सुद्धा. बोला बोला, काही लाजू नका महाराज, मी काही वेगळं सांगितलं नाही, बरोबर आहे का नाही? कुठं गेला होतो सुगंध, कुठं गेला, कुठं तो सुगंध? परिमळ गेलिया ओस फुलं देठी आयुष्याच्या जे आहे ते प्रॅक्टिकल रिअल, जे सत्य वास्तववादी बोलायची सवय लागली, ते नाही आवडत काही लोकांना. कीर्तनाच्या गादीवर खुशाल तुम्ही अमिताभचं नाव घेता, काय बाबा पटलं तर बोलू, नाही तर बोलू नको, आता गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल. तुझ्या देशातला राजा असेल, तुझ्या क्षेत्रातला राजा, मी माझ्या क्षेत्रातला राजा. जगावं कसं माणसाने, स्वाभिमानाने जगावं, हे का नाही? परिमळ गेली, एकदा सुगंध गेला महाराज, ओस फुलं देठी आयुष्या शेवटी देह काय. एकदा हा जीवात्मा निघून गेला, सुगंध निघून गेला देहातला, संपलं महाराज. वैकुंठवासी कैलासवासी सौभाग्यवती दीपालीताई यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलो. गंगा भागीरथी रंगूबाई कारभारी पाटील भाकरे या त्यांच्या सासूबाई, पती सतीश कारभारी पाटील भाकरे, त्याचप्रमाणे चिरंजीव केतन सतीश भाकरे, परशुराम कारभारी भाकरे भाया, जालिंदर कारभारी भाकरे भाया, चिरंजीव वेदांत परशुराम भाकरे पुतण्या, कुमारी वैष्णवी परशुराम भाकरे पुतणी, चिरंजीव साईश जालिंदर भाकरे पुतण्या, चिरंजीव प्रज्वळ जालिंदर भाकरे, सौभाग्यवती साधनाताई सुरेश गवारे ननंद, समस्त भाकरे पाटील परिवार. खरं तर आपले नवनाथ कथाकार, आपल्या कान्हेगावचं भूषण नाना रावसाहेब हरिभक्त परायण रावसाहेब नाना भाकरे महाराज यांच्या निमित्ताने खरं येण्याचा योग आला, हे का नाही? त्यांनी फोन केला, म्हटले महाराज हा आदेश आहे, तुम्हाला करावं लागेल, आहे की नाही? मी म्हटलं अहो कार्यक्रम आहे दशक्रियाविधीचा. ते म्हटले दशक्रियाविधी कुणाचा आहे मला माहिती आहे, किती जवळ आहे तोही माहिती आहे, तुम्हाला
कार्यक्रम करावा लागेल. करतो बा. मला वाटलं प्रवचन असेल. बरेच लोकांचा अंदाज असतो की प्रवचनच करावं आहे की नाही. सुराशे असं असतं, जे जवळ असतं ना त्याची किंमत नसते महाराज. आणि मग मला नवल वाटते महाराज, तुम्ही एवढ्या संख्येने इथं आलं ना, जरा यांच्याकरता टाळी वाजवा बा एकदा. काय माझं भाग्य बदललं का काय काय कळत नाही. पण अडभंगीनाथ दिंडी, पायी दिंडी सोहळ्याची सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख आता करत नाही. यासाठी मृदुंगाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज लकारे, त्याचप्रमाणे गायनाची साथ करण्यासाठी आमचे भरत महाराज 12 हाते. त्यांच्याकडे डोळे उघडून पाहू नका, आडनाव 12 हाते, हात 2च आहेत असे भरत महाराज. त्याचप्रमाणे आमचे रामजी महाराज येतात. आमच्या अडभंगीनाथ दिंडीचे हरिभक्तपरायण गडाख महाराज, गडाख बाबा, तेही या ठिकाणी. खरं बसले तरी चालेल बाबा. तुम्ही टाळ तुमच्यासारख्याने आमच्यासारख्या पामराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहणं योग्य नाही. बरं नाही वाटतं, दुसरं काही नाही. असो, आमचे बाबाजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमचे विणेकरी बाबा. आता सगळ्यांचं नाव घेत नाही. दत्तू पाटील समजून घ्या जरा, हे का नाही. तुम्ही समजून घेतलं म्हणजे अख्ख्या गावाने समजून घेतलं. असे आमचे पांडू बाबा असतील, है का नाही. अरे त्यांनी पदरात, अरे बाबा पाटलांनी पदरात घेणं सोपी गोष्ट नाही. आणि त्यांनी आम्हाला नेमकं याच्यात घेतलंय वटीत, त्याच्यामुळे आम्हाला काही भेऊ नाही. असो, आमचे माधव बाप्पा असतील, समोर आमचे भाकरे नाना असतील, आणि आमचे काजळे पाटील असतील, सर्वच जण. आता सगळ्यांचा नामोल्लेख मी घेतच नाही महाराज. काय माणसं इतके मोठे झालेत ना महाराज, त्यांचं नाव सुद्धा आपल्या तोंडून घ्यायचं म्हणजे मोठं अवघड वाटतं मला, आहे का नाही. अरे मोठ्या माणसाचं नाव घ्यायला सुद्धा माणसंही त्याच उंचीची असावी लागतात, आहे का नाही. आता भाऊंचं नाव काय घ्यावं महाराज, ते भारताचे संरक्षण मंत्री, त्यांचा सत्कार त्यांनी केला महाराज. सोपी गोष्ट आहे का महाराज. एकाने मला फोन केला, म्हटले का हे तुमच्याबरोबर, तुम्ही त्यांच्या, मी म्हटलं माझ्याबरोबर नाही, मी त्यांच्याबरोबर राहतो. हे सभापती तेच का होई, म्हटलं हो तेच हे. हो म्हटले, आम्ही त्यांना टीव्हीवर पाहिलं असं असं. म्हटलं अरे बाबा, त्या माणसाची किती वर्षाची तपश्चर्या आहे का नाही. पे विन दैवत, दिधल्या विन प्राप्त. अरे एका दिवसात पुढं मॅजिक काही होत असतं का, नाही होत महाराज. हा, डुडबुड करून मध्ये डोकं घालून तुम्हाला फोटो काढता येईल, आहे का नाही. हा, बीच में मेरा चांद भाई, काही लोकांचं बघा तुम्ही, म्हणजे जो मूळ माणूस असतो ना त्यालाही बगल देऊन असे पुढं सरकतात, असे कोपर हाणून अगदी त्या फोटोसाठी. आणि कधी काही काही तर पट्टे असे राहताना लांब उभे राहतात, पण फोटो क्लिक करायच्या वेळेस असं पट, कसं काय जमतं राम जाणे बाबा हो. अरे पण मान असा ओढून तोडून मिळत नसतो. का बोलतो मी हे, मी सकाळीच बोललो महाराज. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. काय, रोज खातो आपण ते अन्न, रोज आपण जे अन्न खातो ते अन्न, जो समाजाने आपल्याला जो काही दिलेला आहे तो सन्मान, अन्न, सन्मान आणि धन, 3 गोष्टी विसरू नका. अन्न मान धन, पाचर कशी म्हणतो आपण, आपण हालणे नाही डुलणे नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी टाळ घेऊन आमच्या अक्का सुद्धा उभे आहेत. मी नेमकं माझ्या मागं असल्यामुळे मला दिसायचा प्रॉब्लेम बरं का, सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. एखाद्याचं नाव राहिलं तर प्रभात आता कुठे, थोडंसं मला सांभाळून घ्यायचं जरा, आहे की नाही. तर मग तुम्ही म्हणशाल जरा महाराजाला जरा जादाच झालं, काय जादा बिदा काही नाही झालं, अजून कशातच काही नाही माझं. पण मी आपला गरीब माणूस आहे, मला छोटा माणूस आहे, माझा राग नका म्हणून घेतो. मला काही शारीरिक अडचणी आहेत, काही व्याधी आहेत, काही समजून घेत जा, आहे की नाही. परवा एक जर म्हटलं तुम्ही गाडीवर गेले, गाडीने चालले होते, मी तुम्हाला 2दा जय हरी केला. अरे बाबा पण नाही म्हटलं, तुम्ही कुठं होते, म्हणे आमच्या संजीवनीच्या त्या कोपऱ्यावर. मी कुठं चाललो होतो, कोपरगाव. म्हटलं तुम्ही कोणत्या बाजूने होते, पश्चिमेच्या. अरे म्हटलं मला राईट साईडचं दिसायला कमी आहे. तुम्ही पाहत नाही का, तुम्ही माझी गाडी पहा, 3-4 ठिकाणी घासलेलीच आहे.
आता बंद केलं डॉक्टरनी, पण आपलं बळच चाललंय विठ्ठल विठ्ठल. ही व्यंग सांगू नये बरं का कधी, आपले वीक पॉईंट सांगू नये, पण मला सांगायची वेळ आहे. कधीच सांगू नये महाराज. जाऊ द्या. काय सांगत होतो तुम्ही? अन्न मान धन हेतू प्रारब्धा अधीन. प्रारब्धाच्या अधीन असतात महाराज. कुणाला सन्मान मिळाला, जळायचं काहीच कारण नाही. अरे बाबा, त्याच्या प्रारब्धामध्ये तो योग होता, त्याने त्याच्यासाठी प्रयत्न केले, त्याने त्याच्यासाठी काही साधना केली असेल, त्याने त्याच्यासाठी वेळ दिला असेल. सोपं नाही ना हो. एखाद्याला धन मिळालं, खूप काही धन मिळालं का? आम्हाला 2.5 एकर मिळाली हो खंडाची. बर, मग त्यांना 21 एकर मिळाली. अरे जाऊ दे ना बाबा, ती त्याची पूर्वीची असर नशिबात तुझ्या, त्याच्या प्रारब्धात जेवढी ती तेवढी त्याला परत मिळाली. काहींची असूनही मिळाली नाही, आणि काहींचं काही नव्हतंच तरी सुद्धा मिळाली. काहींचं काहीच नव्हतं, कसं मिळाली हे नका विचारू कीर्तन झाल्यावर. हा, हे ते जनतेने तर तपास झाला. जाऊ दे, आपल्याला वादग्रस्त नाही बोलायचं. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असतात. मी सांगत होतो सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी समान दिल्यात. सुख दुःख समान. सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. पण शेवटी धन्यता कुणाला आहे? धन्य जगताची एक हरिरंगीनाचे, धन्य जगताची एक हरिरंगीनाचे, धन्य जगताची हरिरंगीनाचे, धन्य जगताची हरिरंगीनाचे. रामकृष्ण वासुदेव सदादेवाचे, रामकृष्ण वासुदेव जरा टाळी वाजवायचा जोरात. 4-4, 5-5 महाराज लोकच उभे टाळी, नाही का? धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा. सदा शब्द महत्वाचा आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करा. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्यता त्याच्या जीवनात आहे. मला असं वाटतं सुख दुःख तर सारखंच सांगितलं. धन्यता कुणाला सांगितली? जो हरिरंगात नाचलेला आहे. हरिरंगामध्ये कोण नाचतो? जो सतसंगामध्ये येतो. हा, सतसंगामध्ये कोण येतो? ज्याला कधीतरी वाटतं, ज्याने कधीतरी काकडा कानावर आला, काय काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील, ऐसे तुम्ही सांगा संत सज्जन, करा समाधान, काय हे खंड येईल. अरे हे कर्माचं खंडन कधी होईल? हा, खंडेल कर्माचे वदन. अरे कसं काय हे कर्माचं वदन खंडल्या जाईल? याचं मुंडकं, कर्माचं मुंडकं कसं छाटता येईल? अरे बाबा, नाही छाटता येत. कोणी म्हणत असेल ना मी काहीच कर्म करत नाही, अरे काहीच काय करतो मग? काहीच नाही, खातो फक्त झोपतो. अरे खातो म्हणजे कर्मच आलं ना बाबा, झोपणं म्हणजे सुद्धा कर्मच आलं ना. अरे या जगामध्ये काहीच कर्म न करणारा जीव तुम्हाला म्हणजे शोधून सुद्धा सापडणार. अरे कर्माशिवाय काय? कर्मानुगो गच्छन्ति जीव एका. स्वतः भगवान गीतेमध्ये वर्णन करतात की अरे बाबा कर्म कुणालाच चुकत नाही महाराज. आगा कर्मे जे करावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबराय बोलतात अरे बाबा जे काही कर्म आपण करतो ना, हेच कर्म पुन्हा भोगायला आपल्याला जन्माला यावं लागतं. कशा पद्धतीने हो? आद्यगुरु शंकराचार्य याचं गोड वर्णन करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि मरणम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते भज गोविंद भज गोविंद
शयनम यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंद भक्ती कर बाबा भज म्हणजे भज हा धातू आहे भक्ती भज म्हणजे भक्ती कर बाबा कारण भक्ती शिवाय हा जीव तसं जर पाहायला गेलं जन्माला आला तर नाथ बाबा तर फार खालच्या पट्टीत बोलतात महाराज काय भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाहे सटविने नेला कैसा नाहे होते गुलाबाचे काय होते गुलाबाचे पशु म्हटलंय जनावर अरे ज्याच्या जीवनात भक्ती नाही ना महाराज तो माणूस जरी असला दिसायला दोन हात असले त्याला दोन पाय असले डोळे असले नुसता माणसासारखा आहे हो तो परंतु त्याचं जीवन हे पशुतुल्य आहे असं नाथ बाबा सांगतात संतांनी सांगितलं माणसाने माणसासारखं जगलं पाहिजे महाराज हे का नाही प्रत्येकाने सांग अरे माणसा कधी होशील अरे आपण माणूस आहोत आपण माणसासारखं जगलं पाहिजे महाराज बरोबर आहे का नाही आपल्या जीवनात जर कधी काही गोष्टी जर चुकीच्या असतील त्या पशुतुल्य जर असतील तर त्याला पशुच म्हणणार ना लोक जनावरच म्हणते ना नाथ बाबा सांगतात ज्याच्या जीवनात भक्तीच नाहीये ना तो पशुच आहे भक्ती विना पशु कशा सेवा सटवीने कसा याला ठेवला सटवी काय करते महाराज पाचवीच्या दिवशी येते सटवी टाकून जाते बरोबर आहे आणि जितकं आयुष्य आहे त्या आयुष्याचे सगळं गणित त्या दिवशी ती त्या कपाळावर लिहून जाते सटवी म्हणून त्या सटवीचं वर्णन आलं महाराज आहे का नाही आता अलीकडं बाई माणसं बोलताना बायका बोलताना अगदी बोलतात ती सटवी ही सटवी मला अजून ती सटवी ही सटवीतला फरक काही कळला नाही असो सटवीने नेला कैसा नाही कसा काय नेला नाही याला कसा ठेवला जाऊ द्या सोडून आपला विषय काय चालला की जीवनामध्ये सुख आणि दुःख हे सारखंच आहे जीवनामध्ये भक्ती आवश्यक आहे आणि भक्ती आवश्यक आहे याचा अर्थ काय अहो भक्ती आवश्यक म्हणजे जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर ते भक्तीशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही कसं काय हो महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो देव एका करी घ्यावा आपुला तो देव एका करी घ्यावा आपुला तो देव एका करी घ्यावा आपुला तो पाहिजे असेल भक्तीशिवाय देवाशिवाय सुख मिळणार नाही याकरता तू काय कर आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा त्याशिवाय जीवाला सुख मिळणं अशक्य गोष्ट आहे म्हणून तू काय कर बाबा देव एक कर बरोबर आहे का नाही भक्ती कर भगवंताचं भजन कर त्या भगवंताला एकरूप हो
कशासाठी सांगतात? सुख मिळण्यासाठी आपल्याला. आणि सुखासाठी कोणत्या जीवाची तळमळ नाही महाराज. समग्र जीव सुखासाठी तळमळ करतायत, धावपळ करतायत. सुखा लागे करीसी तळमळ तरी तू एक वेळ जाय. कुठं जाय? पंढरीसी जाय. मग काय होईल हो तिथं गेल्याने? मग तू अवघाची सुखरूप होसी. जन्म मरणाचे दुःख विसरती. महाराज सुख हे दुःख विसरायला लावतं, बरोबर आहे का नाही? परंतु काही सुख अशी असतात का मनुष्य ती विसरत नाही जरूर, परंतु काही दुःखही अशी असतात का ती दुःखही मनुष्य विसरत नाही. माणसाची आठवण आणि माणसाचा विसर दोन्ही गोष्टी भगवंताने दिलेले वरदान आहे. काय हो? आपल्याला जे आठवतो महाराज ते सुद्धा भगवंताचं वरदान आहे. आणि आपण जे विसरतो ना हे सुद्धा भगवंताचं वरदान आहे, कृपा आहे. अरे काही गोष्टी विसरलेल्याच योग्य ना, बरोबर आहे का नाही? अरे एखाद्याने अपमान केला असेल तुमचं, किती दिवस डोक्यात ठेवता? विसरा, आहे का नाही? वाईट गोष्टी माणसाने काय कराव्यात? अवेअर करावं, त्याचा विसरून जावं महाराज. किती दिवस ध्यानात ठेवणार? काय म्हणे ते अमक्या लग्नामध्ये मी नुसतं तुला तिकडं सरक म्हटलो म्हणून तू सरकला नाही, पण अजून किती वर्ष झाली त्याला? अरे त्या मुलीला पोरं झाले, त्याचे लग्न बी झाले, पण याच्या डोक्यात काय? तू सरक म्हटला मला. अरे इतके दिवस कुठे डोक्यात ठेवत असता का? नाही महाराज, काही गोष्टी विसराव्यात आणि काही गोष्टी विसरूच नाही महाराज, खरे का नाही? स्मरण, आजचं स्मरण हे साधारण स्मरण नाहीये. आजचं काय आहे? आजच्या स्मरणाला पुण्य शब्द जोडलाय. ज्या स्मरणाने भाकरे परिवाराला पुण्य मिळणार आहे ते असं जे आजचे स्मरण आहे हे पुण्य स्मरण. याला शब्द पुण्य जोडलाय. का पुण्य जोडला असेल हो? मी पदरचं बोलत नाही, परंतु माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबर आहे बोलतात महाराज, आहे का नाही? माणसाने मोगम नाही बोलू काही बी गोष्ट, आहे का नाही? काही मोगम काही बोलण्यात काही अर्थ असतो, त्याला शेंडा नसतो बुडू. आम्ही भाऊंच्या पठडीत तयार झालेले म्हणून भाऊंचं आम्हाला सांगणं असतं की प्रमाणाशिवाय माणसाने बोलू. अरे बाबा, तुम्ही समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारची लोक असतात. समोर बसलेले सगळे वेडे नसतात महाराज. मला सभापती साहेबांनी मला असं कान टोचून सांगितलेलं आहे की प्रमाणाशिवाय माणसाने बोलू नये. आणि आपलं बोलणं हजारो लोक ऐकतात, याचा अर्थ आपला एक एक शब्द हा काय असला पाहिजे? काय असला पाहिजे? देव असला पाहिजे, आहे का नाही? आपला एक एक शब्द काय असला पाहिजे? त्याच्यामध्ये माधुरी असावं, त्याच्यामध्ये विनय असावा, त्याच्यामध्ये विनम्रता असावी, त्याच्यामध्ये लवचिकता असावी, त्याच्यामध्ये मृदूपणा असावा, त्याच्यामध्ये कारुण्य असावं, त्याच्यामध्ये काय असावं? आता बरंच काही बोलल महाराज मी, परंतु मी एकच वाक्य बोलतो माऊलींचं. किंवा तुकोबराय सुद्धा म्हणतात महाराज. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. बस याच्या पुढे तुम्हाला समजलं, तुम्ही जाणकार माणसं आहात. शब्दच देव आहे, दुसरं काय? माणूस मोठा कसा होतो? कसा काय मोठा होतो? अरे शब्दानेच मोठा होतो आणि शब्दानेच खाली येतो. माणूस मोठा कशाने होतो? पैशाने? खोटं आहे. माणूस काय मसल पावरने मोठा होतो का? नाही हो. अरे माणूस जर मोठा होत असेल तर तो शब्दानेच मोठा होतो. आणि माणसाचं पतन जरी होत असेल ना तर ते शब्दानेच होतं. पतन आणि उद्धार दोन्हीला कारण शब्दच आहेत. विठ्ठल शब्दानेच दुसऱ्याच्या मनामध्ये स्थान मिळवता येतं. शब्दानेच दुसऱ्याच्या मनाचे चरे सुद्धा, दुसऱ्याच्या मनाला चरे सुद्धा पाडता येतात. शब्द साधे नाही महाराज, शब्द हे शस्त्र आहेत. आम्हा घरी धन, तुकोबराय बोलतात, अरे आमच्या घरी दुसरं तिसरं काहीच धन नाही. आमच्याकडे काय? आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. शब्दांचीच शस्त्र यत्न करू. अरे आमच्या घरी शब्दाचं धन आहे. आणि एक लक्षात घ्या, आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या दीपालीताई यांचं पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणारा भाकरे परिवार आहे. या भाकरे पाटील परिवाराने हा जो सोहळा केला ना, मी या सोहळ्याला वैयक्तिक असं म्हणेल की आजचा सोहळा हा कृतज्ञता सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल कृतज्ञता सोहळा आहे. जे गेले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाकरे परिवाराने हा अन्नदानाचा कार्यक्रम असेल एवढा मोठा थाटमाट केला.
एवढे सगळे नातेवाईक पाहुणे मंडळी काणेगावचे परिसरातून पंचक्रोशीतून आलेले आपण सर्वजण भाकरे परिवारावर प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित झाला. हा कृतज्ञता सोहळा आहे. बरोबर आहे की नाही? कृतज्ञ म्हटलो मी बरं का. कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन शब्द आहेत महाराज. कृतज्ञ जो आपल्या आई ज्ञानोबा बोलतात ओवी सांगायची राहून गेली. का सोम सूर्य ग्रहणे येऊनी करती पार्वणे का माता पितरे मरणे अंकित जे दिवस. आई वडिलांचं मरण जे असतं आपल्या कुटुंबातील कुणाचं जे काही जाणं असतं मरण असतं ते त्या परिवारासाठी पर्वणीचा काल सांगितला. जसं सोम सूर्यादी ग्रहणे म्हणजे जसे संक्रांतीचा पर्वकाल असेल अनेक पर्वकाल आपल्या आयुष्यामध्ये येतात. त्याच पद्धतीने आपल्या घरातील व्यक्ती जाणं हे सुद्धा त्या कुटुंबासाठी पर्वणी सांगितली आहे. म्हणून भाकरे परिवारासाठी ही पर्वणी आहे. आज होणारं अन्नदान, आज होणारं ज्ञानदान, आज होणारा या ठिकाणी जो काही सोहळा आहे या सोहळ्याची सगळी नोंद आर्यमा नावाची देवता घेते आणि बरोबर माध्यान्ह काळ म्हणजे 12 ते 12:15 दरम्यान धर्मराजासमोर हा सगळा इतिवृत्तांत मांडला जाणार. धर्मराजा ही आनंदाने सांगणार आणि जो जीवात्मा त्या ठिकाणी हे सगळं ऐकतो ना तो सुद्धा ऐकून काय होणार? आनंदी होणार. आणि तो आनंदी झाला प्रसन्न झाला की ते पितर काय करतात? तव ते पितर आशीर्वाद देती. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती. तू का म्हणे आशीर्वाद देती. तू का म्हणे स्वर्गीचे पूर्वज. तुका म्हणे पितृ आशीर्वाद. पितृ आशीर्वाद हे बघा माणसाला देवाच्या आशीर्वादाची जशी गरज आहे तशी सद्गुरूंच्या सुद्धा आशीर्वादाची काय असते हो गरज असते. ग्रामदेवतेच्या सुद्धा आशीर्वादाची काय असते गरज असते. हे सगळे आशीर्वाद जसे महत्वाचे आहेत त्यामध्ये हा आई वडिलांचा आशीर्वाद असेल पितरांचा जो आशीर्वाद आहे ना याला सुद्धा विशेष महत्व आहे. पितरांचा जर आशीर्वाद नसेल आणि सगळ्या देवाचा जरी आशीर्वाद असला तरी त्याचा काही उपयोग नाही महाराज. बऱ्याचशा अडचणी आपल्याला येतात कळत नाही. जाऊ द्या मी जास्त खोलात बोलणार नाही. परंतु महाराज तुकोबाराय सांगतात की खऱ्या अर्थाने आपल्याला जर सुखमय जीवन जगायचं असेल तर तो भगवंत आपलासा करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा सुख नये. त्याच्याशिवाय सुख कुठंच नाहीये. कसं काही नाही अहो हे सगळं दृष्टीजात ते जगत आम्हाला दिसतंय याच्यात सुख नाही का हो. महाराज म्हणतात अरे बाबा देव सोडून एर शब्द वापरला गोड शब्द वापरला. अरे जे दिसतं ते माईक म्हणजे सगळं मायेच आहे. अभंगाचं द्वितीय चरण
दुःखाची जनिते म्हणजे जे दिसतं ना हे सगळं दुःखाला जन्म देणार आहे मला. कसं काय हो, चांगला बारीक विचार करा महाराज. अरे आपण जी मुलं जन्माला घालतो ना, अरे ते सुद्धा दुःखालाच कारणीभूत ठरतात महाराज. विठ्ठल विठ्ठल संन्यासी असतो तो बोललो असतो पुढचं. जाऊ दे, नको बोलायला एवढं. मुलगा असो मुलगा कोणी असो, एरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. जे आहे ते सगळं दुःखाला जन्म देणारच आहे. मी सांगत होतो कृतज्ञ आणि कृतज्ञ. आजचा सोहळा कृतज्ञता सोहळा आहे. कृतज्ञ कुणाला म्हणावं महाराज, ज्याला काहीच महाराज उपकाराची सुद्धा जो जाणच ठेवीत नाही महाराज. काही कळत नाही महाराज. एखाद्याने आपल्यावर उपकार केला, त्या स्मरणात ठेवावं का नाही ठेवावं. अरे ग्लासभर कोणी पाणी पाजलं ना तर त्याला सुद्धा विसरू नये शास्त्र सांगतं. मी पदरचं बोलत नाही. तुम्ही ग्लासभर पाणी म्हणजे नवल वाटतं का तुम्हाला. अरे एक घोट कुणाचं जर पाणी पिले ना तुम्ही महाराज, तो उपकार होत असतो तो. खरं आहे का नाही. ध्यानात ठेवावं लागतो महाराज तो. अरे एक घास कुणाचं अन्न तुम्ही खाल्लं महाराज, अरे एखाद्या वाईट प्रसंगामध्ये एखाद्या चांगल्या माणसाने तुम्हाला साथ दिली असेल, विसरू नका महाराज. खरे का नाही. दिवस सगळे एबा दिस जातील दिस येतील, आहे का नाही महाराज. दिवस येत असतात जात असतात. या दिवसावर या जीवनावर फारसा भरोसा ठेवू नये महाराज. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. अरे काय कशाच्या रुबाबात राहता तुम्ही महाराज. एका क्षणामध्ये मी सकाळीच बोललो महाराज, राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलो आणि स्वप्नात राज्य दान देऊन टाकलं. काय लोक होते महाराज. आता नोटरी करून बदलतात हो. ही सही माझी नाहीच म्हणतात खुशाल. आणि तेही कोर्टात कठड्यावर गीतेवर हात ठेवून बोलतात महाराज. काय जमाना आला महाराज. आणि एक काळ असा होता की राजा विश्वामित्र आपलं राजा हरिश्चंद्रने स्वप्नात देऊन टाकलं व राज्यच देऊन टाकलं. काय मला तर ते बहुते वाचलं मी ते चरित्र, पण ते मला असं म्हणजे कधी कधी असं वाटतं खरं 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 असेल का. अहो खरंच आहे. खरं असेल का म्हणजे का खरं खरं का वाटत नाही महाराज. अरे आम्ही महाराजाचे सोंग घेऊन सुद्धा आम्ही लबाड्या करतो महाराज. आणि ते महाराज काय लोक होऊन गेले महाराज. काय शब्दाला जागणारे होते. किती किती नीतिवान लोक होते महाराज. अहो त्या राजा हरिश्चंद्राने किती, एक प्रसंग सांगतो पुढे चालतो महाराज. राजा हरिश्चंद्राच्या जीवनातला एक प्रसंग मोठा वाईट आहे महाराज. सांगणं सुद्धा कठीण आहे. अरे काय त्याच्यावर वेळ यावी महाराज. स्वतःचा मुलगा गेला महाराज. त्या मुलाला जाळण्यासाठी बायकोकडे टोल मागावं लागलं ना, आहे का नाही. बायको, अरे जरा कल्पना करा, जरा डोळ्यापुढे चित्र आणा तुम्ही जरा. अरे आम्हाला थोडंसं झालं तरी आम्ही अजिबात सहन करतो का महाराज. अरे बाबा ओव्हरटेक करून एखादा आपल्या गाडीला थोडं खेटून जर गेला ना तरी सुद्धा आपण 4 शिव्या हसडल्याशिवाय बोलणार राहू. माझ्याकडे काय पाहता, मी नाही हसडत. मी काय, अरे मला तुम्ही महाराज म्हणता हेच माझं मोठेपण आहे. जाऊ द्या. काय सांगत होते मी. अरे काय लोक होते महाराज. स्वप्नामध्ये दान दिलेलं महाराज राज्य देऊन टाकलं दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या. काय लोक होते महाराज. काय शब्दाला जागणारी लोक होते. मी सांगत होतो कृतज्ञता. आणि काय कृतज्ञ लोक असतात की त्यांना विसर पडून जातो महाराज. त्यांना विसरतात लोक. दिवस बदलले विसरून जातात. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे महाराज. एक असाच वाटसरू फिरत 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 जंगलामध्ये जंगलाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून गेला. आणि जंगलात जात असताना गेला, दुपारची वेळ झाली, त्याला तहान लागली, बिचाराला पाणी दिसेना कुठं, काहीच होईना. एका झाडाखाली श्रम परिहार करण्यासाठी तो थांबला. आणि तो थांबल्यानंतर त्या झाडावर, ज्या झाडाखाली तो विश्रांती करत होता, त्या झाडावर एक राजहंस नावाचा पक्षी होता महाराज. त्या पक्ष्याने ते पाहिलं. तो बिचारा राजहंस म्हणजे साधारण राजहंस नव्हता. तो राजहंस पक्षी असा होता का त्या राजाच्या म्हणजे त्या नगरीचा जो राजा होता ना, त्या नगरीच्या राजाला दररोज येऊन ब्रह्मदेवासमोर जो काय वृत्तांत झाला तो सगळा सांगायचा. तो कोण, हा म्हणजे सहज मी तुम्ही जागे आहेत का म्हणून विचारलं. राजहंस काय करायचा, येऊन गोष्टी सगळ्या सांगायचा राजाला. अतिशय प्रिय होता तो राजाचा. राजहंसच होता महाराज. तो काय असं दाणे खाणारा होता का महाराज. अरे तो कैलास मान सरोवरातील मोती खाणारा राजहंस. आणि तो राजहंसाने पाहिलं की हा वाटसारू दमून थकून आला. राजहंस जवळ आला आणि तो राजहंस माणसासारखं बोलू लागला.
त्याने नमस्कार केला, जय हरी केला. म्हटले तुम्ही फार दमून आलात, थकून आलात, थोडं बसा शांत. मला कळालंय तुम्हाला तहान लागली, काळजी करू नका, मी तुम्हाला पाणी आणतो म्हटले. राजहंस गेला. राजहंसाने एका झाडाच्या पानाचा द्रोण केला आणि त्या द्रोणमध्ये भाकरी महाराज त्यांनी पाणी घेऊन आला आणि त्या वाटसरूला त्याने पाणी पाजलं. म्हटले काळजी करू नका, तुम्हाला भूकही लागलेली आहे, पण मी तीही व्यवस्था करतो. अतिथी देवो भव, हे सगळे माणसंच पाळतात असं नाही, अरे आम्ही पक्षी सुद्धा पाळतो म्हटले, आहे का नाही. म्हणूनच मला असं वाटतं कुठंतरी म्हटलंय महाराजांनी गाथेत, भले तुझं उनी पक्षीराज. अरे माणसा नाथ बाबू म्हणतात की अरे बाबा तुमच्या आमच्यापेक्षा पशु पक्षी सुद्धा बरे, आहे का नाही. त्यांना निदान वेळ कळते, काळ कळते, त्यांना ऋतुमान कळतात. आम्हाला काहीच कळत नाही महाराज, आम्हाला दिवसही कळत नाही, रात्रही कळत, जाऊ द्या. आणि त्या पक्षाने, त्या राजहंसाने त्याला मस्तपैकी अगदी रानातली सुकामेवतो रानफळं सगळी आणली आणि ती दिली महाराज. मस्तपैकी आता पाणी प्या, झोपा, आराम करा. त्याने आराम केला. तो राजहंस पक्षी झाडावर गेला. दुपारी बरोबर माध्यान्हाची म्हणजे 12-12:15ची वेळ झाली आणि एक सूर्यप्रकाशाचे एक असं किरण त्याच्या डोक्यावर पडायला लागला. कुणाच्या? त्या झोपलेल्या व्यक्तीच्या. राजहंसाने ते पाहिलं. स्वतः राजहंस वर गेला महाराज त्या झाडाच्या, जिथून तो सूर्यप्रकाश पडत होते ना तिथे त्याने आपले पंख पसरले आणि बरोबर त्याच्या तोंडावर सावली येण्यासाठी त्याने काय केला, मस्त छतच केलं महाराज. निवांत झोप झाली. झोप झाल्यानंतर उठला महाराज. तो राजहंस पुन्हा आला, बोलायला लागला, तुमचा आराम झाला, झोप झाली. हे बघा, या जंगलामध्ये माझ्या व्यतिरिक्त मदत करणारा दुसरा तुम्हाला कोणी भेटणार नाही. अजून तुमची काय सेवा करू? ते म्हटले काही नाही बा, आता आजचं तर भागलं. मनामध्ये म्हणतो कोण? प्रवासी. आजचं भागलं, पण मला तर अजून 8 दिवस जंगलाचा अभ्यास करायचा आहे. मग 8 दिवस माझी याची व्यवस्था काय, असा मनात तो विचार करू लागला. बघा कृतज्ञ माणसं कशी असतात. एखाद्याने किती उपकार करू द्या पण तरी सुद्धा ही लोक सुधरत. अरे तो वाटसरूने काय विचार करावा, अरे एवढी सेवा केली राजहंसाने, त्याच्याबद्दल तर चांगला विचार करावा का नाही. नाही महाराज, हा वाटसरू विचार करायला लागला. म्हटले आपली आजची सोय झाली, पण उद्यासाठी मात्र काय करावं. अरे म्हटले हा राजहंस एवढा सुंदर आहे दिसायला, अरे याचं मांस किती लवचिक असेल, याचं मांस किती खायला सुंदर असेल. म्हटले मनामध्ये असा विचार केला. हातामध्ये शस्त्र होतं आणि आता तो राजहंस त्याच्या काही ध्यानी नाही मनी नाही महाराज, आहे का नाही. आणि बोलता बोलता याने शस्त्र काढलं, तसं त्याच्या मानेवून फिरवलं. सरदिशी त्याची मान धडा वेगळी झाली महाराज. याने ते पंख बिंक कापले, त्याची चोच वगैरे तोंड बाजूला केलं, ते मांस घेतलं, झाडाच्या एका बाजूला गेल्या, काडक्या जमा केल्या, ते मांस शिजवलं. म्हटले आता हे शिजवलेलं मांस उद्या आपल्याला उपयोगाला येईल. वाटसरू निघून गेला. इकडे राजा वाट पाहतोय, राजहंस का येत नाहीये. शिपायांना बोलवलं. म्हटले अरे दररोज येणारा राजहंस आज का नाही आला, जा जरा जंगलात फेरफटका मारा. शिपाई गेले. शिपायांनी त्या काडक्या पाहिल्या, ती चोच पाहिली, ते पंख पाहिले. बादशाला निरोप, राजाला निरोप द्यायला आले. म्हटले अहो आपल्या राजहंसाला कोणीतरी काय केलं, मारून टाकलं. राजा बोले दल हाले. राजा म्हटले संध्याकाळच्या आत ज्याने मारलं त्याला हजर करा. अरे राजा बोलल्यावर काय होणार नाही महाराज. लगेच सगळे शिपायांनी जंगलाला वेढा गाठला. जंगलामध्ये फिरत असणाऱ्या या वाटसरूला अटक केली, राजासमोर हजर केलं. राजाने विचारलं का रे त्या राजहंसाने तुला काही त्रास दिला का. नाही हो म्हटले, अहो त्याने माझी सेवा केली, माझ्या तोंडावर ऊन येत होतं तर त्याने सावली धरली. म्हटले अरे मला त्याने बोरं खाऊ घातली, मला त्याने द्रोणामध्ये पाणी आणून दिलं, अरे माझी सेवा त्याने. अरे मग त्याला मारलं का. ते म्हटले काय करावं, माझा स्वभावच असा आहे, त्याने काय उपकार केला याचं मला काही भान राहिलं नाही, पण त्याचं मांस मला खावं वाटलं म्हणून मी त्याला काय केलं, मारलं. मला सांगायचा विषय जो आहे तो माझा संपलेला आहे महाराज. ज्याने उपकार केले ना महाराज त्याचं सुद्धा भान त्याला राहिलं नाही. राजाला राग आला. राजाने सांगितलं याची कत्तल करा, याची हात तोडा, पाय तोडा याच्या आणि पक्ष्यांना नेऊन टाका. हातपाय तोडले, त्याचे शरीराचे तुकडे केले, पक्ष्यांना नेऊन टाकले. ते पक्ष्यांनी देखील त्याचं मांस खाल्लं नाही. ऐका, शेवटी राजाला कुणीतरी जाऊन सांगितलं. म्हणले दुर्गंधी सुटली त्याच्या त्या हाडाची, मांसाची, कोणीच पक्षी सुद्धा खात नाही. कृतज्ञ माणसाचं मांस देखील पक्षी खात नाही. शेवटी महाराज जे नरभक्षस राक्षस होते त्या राक्षसांना पाचारण केलं. राजाने सांगितलं तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्ही मांस कुठला खाऊ शकता,
ते नरभक्षस राक्षसच होते महाराज. ते म्हटले आम्ही सडलेलं कुजलेलं कुत्र असू द्या, मांजर असू द्या, डुक्कर असू द्या, काही असू द्या महाराज, चिमण्या असू द्या, पाखरू काही खातात लोक. ते म्हटले आम्ही कशाचाही मांस खाऊ. म्हटले जा मग तेवढं त्या माणसाचं मांस खा. हे नरभक्षस राक्षस त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर ते मांस पाहिलं आणि त्या मांस ते म्हटले किती दुर्गंधी आली तरी आम्ही खाऊ. परंतु राजाकडे परत आले आणि राजाला सांगितलं राजा याच्यापेक्षा दुर्गंध असणारं मांस आम्हाला दे, पण हे मांस आम्ही खाऊ शकत नाही. कारण विचारलं राजाला. त्यावेळेस त्या राक्षसांनी सांगितलं राजा आम्हाला कृतज्ञ माणसाचं मांस आमच्या लगेच लक्षात येतं. आम्ही काही जरी राक्षस जरी असलो तरी सुद्धा कृतज्ञ माणसाचं मांस सुद्धा आम्ही खात नाही. महाराज माझा विषय संपला, दृष्टांत संपला. एक लक्षात घ्या, कृतज्ञ माणसाचं मांस देखील राक्षस सुद्धा खात नाहीत. आणि कृतज्ञ जो माणूस असतो ना महाराज, या कृतज्ञ माणसाचा हेवा पितरांना जसा वाटतो, आनंद वाटतो, तसा भगवंताला सुद्धा आनंद होतो. आणि म्हणून महाराज सांगतात ये रती माईक दुखाची जनती नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे. असं कर देवा, कुणासारखं कर, तुझ्यासारखं. तू कसा आहेस? अविनाशी आहेस. तुझा देह कसा आहे? अरे बाबा देवाचा देह आणि आपल्या देहात फरक आहे की नाही? आपला देह कसा आहे? नासकाय कुचकाय नवे नवे सडणार आहे, त्याला दुर्गंधी आहे, मळमूत्राची घाणी आहे. देवाचा देह कसा आहे? स्वगत सच्चिदानंदे शुद्ध सत्वगुणी विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा बोला ना शोभली रे. कान्होबा तुझी ओंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली रे. विषय संपला. मग आपुल्यासारखं कर, अविनाश करी आपुल्या ऐसे. आणि काय कर? मना लावी पिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं पिस म्हणजे वेड लागावं. भगवंताचं नामस्मरणाचं काय लागावं? वेड लागावं. काय होतं त्याच्या नामस्मरणाने? त्याच्या नामस्मरणाने काय होत नाही हे विचारा. म्हणून एकदा प्रेमाने त्याचं नामस्मरण आपण करूया. सर्वांनी हात उंच करा आणि प्रेमाने माझ्यासोबत भजन करा. विठोबा बस 5 मिनिटं शिल्लक राहिली. शेवटची 5 मिनिटं बोलतो, थांबतो. अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. माणसाचं जीवनापासून म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचं जे अंतर आहे, या अंतराला आम्ही आपलं जीवन असं म्हणतो, आहे का नाही? आणि या जीवनामध्ये आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याला जास्त महत्त्व आहे. बरोबर आहे का नाही? काही लोक फार वर्ष जगतात आणि काही लोक फार थोडी आयुष्य जगतात महाराज. पण तरीसुद्धा महाराज थोडं जगून सुद्धा त्यांच्या कीर्तीचा सुगंध हा दरवळत राहतो अनेक वर्षानुवर्ष, आहे का नाही? आणि म्हणून महाराज म्हणतात की अशी कीर्ती माणसाने करून जावं की त्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे दरवळावा. अभंगाचा शेवटच्या चरणामध्ये महाराज तुका म्हणे कमरण्याची सारे
कमने एक मरणाची सर तुका म्हणे एक मरणाची सर तुका म्हणे उत्तमाचे मुरे किरते मागे उत्तमाचे मुरे किरते मागे यरती माई दुःखाची जनती यरती माई दुःखाची जनती उत्तमाची मुरे किरते मागे उत्तमाची मुरे
एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान यथामती यथावकाश. अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. वैकुंठवासी कैलासवासी दीपालीताई सतीशराव भाकरे पाटील ताईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असलेली ही कीर्तनरूपी सेवा आपण त्यांना भावपुष्प म्हणून अर्पण करूया, श्रद्धांजली म्हणून अर्पण करूया. ताईंना सद्गती प्राप्त हो, शांती प्राप्त हो, शांती प्राप्त हो अशी कामना भगवंताच्या चरणी करतो. वास्तविक पाहता खरं माणूस गेलेला मनुष्याच्या आठवणी येणं आणि त्या आठवणीने परिवार व्याकुळ होणं, त्या आठवणीने दुःख होणं स्वाभाविक आहे, हे का नाही. आता पती पत्नी होईना महाराज, दोघातलं एकाचं जाणं मोठं कठीण असतं महाराज, हे का नाही. पती पत्नीची गाठ तरी किती दिवसाची असते. 20 वर्ष 22 वर्ष वडिलांच्या घरी तुम्ही राहत असता, नंतर परत ज्या घरी येतात त्यांची संगत आणि काही वर्ष फक्त त्या कुटुंबामध्ये तुम्ही राहत असतात. त्या परिवारामध्ये ज्याच्या बरोबर तुम्ही तुमचा विवाह होतो त्याच्यासोबत तुमचं राहणं असतं आणि नंतर ज्यावेळेस जाणं ठरतं महाराज. आणि हे राहणं किती दिवसाचं आहे. एका लेखकाने त्याचं, एका कवीने त्याचं गोड वर्णन केलंय महाराज. ज्या पद्धतीने समुद्रामध्ये 2 लाकडाचे ओंडके असे वाहत वाहत कधीतरी एकत्र येतात महाराज. किती वेळासाठी येतात बोला ना, किती वेळासाठी. अरे दुसरी लाट येत नाही तोपर्यंत. एकदा दुसरी लाट आली की लगेच ते ओंडके काय होतात, पुन्हा बाजूला जातात. एकत्र किती वेळासाठी येतात, काही काळासाठी, काही क्षणासाठी ते येत असतात महाराज. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गदिमांनी हे वर्णन केलं महाराज गीत रामायण. काय शब्द आहेत महाराज ते. बघा ज्या पद्धतीने माणसाचं जीवनच असे महाराज. आहे तोपर्यंत समाधानाने राहा, निष्कलंक जीवन जगा, निष्पाप कुणाबद्दल कपट करू नका. काय हे जीवन आहे महाराज. माणूस लहान असेल मोठा असेल प्रारब्धानुसार तो जगत असतो. प्रारब्धानुसार त्याला सुख दुःख धन मान पैसा मिळत असतो. परंतु त्याने मात्र आनंदाने राहावं, निष्कलंक राहावं, निष्कपट राहावं. कुणाविषयी कपट ठेवू नका, द्वेष भावना ठेवू नका. झालं महाराज जीवन सफल. जीवन सफल व्हायला काय आमच्यासारखा माळाच घालावं लागतात का? कोणी सांगितलं तुम्हाला? नाही महाराज. जीवन जर कधी एक लक्षात घ्या, तुकोबाराय म्हणतात की हा व्यापार आमचा सुफल झाला. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात आमचा संसार होता का ज्ञानोबरायांना? नाही. पण तरी सुद्धा ते म्हणतात आजी संसारू सुफल झाला गे माये, देखीले पाय विठोबाचे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कुणाबद्दलही कपट करू नका, चांगलं जीवन जगा, आई वडिलांची सेवा करा,
बस झाला परमार्थ महाराज, झालं मानवी जीवन सफल. आहे तरी काय, नाही तरी काय, झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर हे बघा कुणी उठायचं नाहीये. आमचे सभापती भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, ते या ठिकाणी श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलणार आहेत. तत्पूर्वी आम्ही जय विठ्ठल करून घेतो. विठ्ठल जय जय बोलिलेले कुडे वे देवा कुडे उत्तरे आदरणीय भाऊंना विनंती आहे की या ठिकाणी श्रद्धांजली पर आपण 2 शब्द या ठिकाणी बोला.